नमस्कार. लेखक साने गुरुजी यांनी लिहिलेला इयत्ता दुसरी बालभारती या पुस्तकातील सन 1970 ते 1975 या काळातील आईची सेवा हा पाठ आज आपण बघणार आहोत. मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो. तेव्हा मी इंग्रजी चौथीत होतो. मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी तो निघाला की ती पुन्हा कामाला लागायची. ताप आला की निजायची, ताप निघताच उठायची. यामुळे ती फार अशक्त होती. मी आलो म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास व धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. रात्री कधी कधी आईला दळायलाही मदत करीत असे. आईचे पाय चेपायचे हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला होता. एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते. जेवणी खाणी झाली होती. वडील जेवून बाहेर गेले होते. धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. आई म्हणाली, श्याम, थोडं दळायचं का रे? तुझे हात दुखत आहेत का? तुझे हात दुखत आहेत. संध्याकाळी तू बागेत खणत होतास. हात दुखत असतील तर नको. मी म्हणालो, मुळीच हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा असे दोन्ही हात असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. अंगणात जातं घालू? पोत्यावर जातं घालतो. आईने घाल म्हणून सांगितले. मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. आम्ही मायलेकरे अंगणात दळत होतो व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करत होता. थंडगार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व त्या ओव्यांत श्याम बाळ असे माझे नाव गुंफत होती. मला आनंद वाटत होता. दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते, कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आई बरोबर दळत असता मी जात्यात घास घालायलाही शिकलो होतो. आम्ही दळत होतो. दळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी बहिणी आल्या. बाई, हे काय? श्याम का दळतो आहे? मी म्हटलं, आज रात्री एकट्या कशा दळत बसल्यात म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय? तू इंग्रजी शिकतोस ना? जानकी बहिणी म्हणाल्या. मी आईला विचारले, आई, दळायला हात लावला म्हणून काय ग झालं? आई म्हणाली, श्याम, जानकीबाई थट्टा करतात हो तुझी. त्यांचं तुझ्यावर आहे प्रेम म्हणून पाहावयास आल्या. अरे, काम करणाऱ्याला का कोणी नावं ठेवील? आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटीत समजला पाहिजे. जनाबाई बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत? हो, खरंच आई, पण खरं असेल का ग ते? देव कबीराचे शेले विणू लागले. जनाबाईचं दळण दळू लागे. धुनी धुवू लागे. नामदेवाच्या पाठीमाग उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी, नाचे. खरं का ग हे सारं? असे मी विचारले. बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली, श्याम, खरंच असेल ते. देवावर ज्यांची श्रद्धा असते व देवाचं स्मरण सदैव मनात ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो.